काय रे, तुझी हिंमत कशी झाली? हा, तुला माहिती असूनही माझ्या पोराला नाही का म्हटलंस तो? हा, चुकी झाली मालक, माफ करा. माफी आमची नाही मागायची, छोट्या साहेबांची मागायची. तेही आमची नाही, छोट्या साहेबाच्या पाया पडून. चल रंग्या. हो पाटलीन बाई, चहा आणा लवकर. कबिनाच्याच जायचं आम्ही बाहेर. का तुझ्या पायाला काय रोग आला काय? अशी का चालते तू? छान. वय वय हे घ्या. तुमच्या पायाला काय रोग झालाय? हा, लकवा मारल्यावानी? आवर रोग नव हा? त्याला स्लो मोशन असं म्हणतात. अगं स्लो मोशन डोकं फिरवलंय माझं. अहो आपण पाटलीन बाई आहात, कसं वागावं हे समजत नाही का तुम्हाला? ना आणि बिस्किट हा? बिस्किट कुठे आहे? वय 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 रंग्या आणतोय की. या रंग्या. हत्याच्या आईची कटकट. आणि इकडं. घ्या. परत जर आपल्या घरात हे असलो स्लो मोशन मध्ये कोण चालताना दिसलं ना, आई शपथ तंगड तोडून हातात देईन मी सांगतोय. हा? हे समजा तुमच्या चिरंजीवानी शिकवलंय. शिकवलंय हा. मग शिकवून दे की. हा? अरे त्याने काय पण करावं आणि त्याच्यासाठी आपण बी काय पण करायला तयार आहे. वय हा. म्हणूनच तुम्ही त्या गरीब बिचाऱ्या दुकानदाराला धमकी दिलीत. हा, त्याची काय बी चूक नसताना हे शोभतं वय तुम्हाला? पाटलीन बाई, तुम्ही असं कसं म्हणू शकता चुकीचं केलं म्हणून? अहो त्या दुकानदारानं आमच्या पोराला नकार कसा दिला? का तुमचा चिरंजीव म्हणजे काय राजकुमार आहेत वय? मग हायच त्यो राजकुमार. 1 करोडोमध्ये पैदा केला आपण आपल्या अवलादीला. हा, ठाव आहे म्हणून तुम्ही इतके लाड करता ना. म्हणजे आता त्याची लाड करायची नाही तर कोणाची करायची? काव पाटलीन बाई. वय 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 तुमचा तो लाडका आता कुणाच्या तरी खोड्या काढत असणार आणि हे समजा ना तुमच्यामुळे घडतंय. काढणारच. अहो शेवटी माझं पोरग आहे ती. पाटलीन बाई आम्ही बी खोड्या काढायचो. हा, मी तुम्हाला सांगतो आता नक्की कोणाच तरी खोड्या काढत असणार. हे कोण? हा, नमस्कार. कोण म्हणायचं? पाटील आहेत का घरात? हो पाटील आहेत, पण तुम्ही कोण म्हणायचं? थोडं पाटलांना भेटायचं होतं. काय काम होतं का? अहो त्यांच्याकडेच काम होतं. सांगा ना काय काम होतं? काम असणार आहे, काम होणार आहे, काय काय थोडं काय काम सांगा होतं की. त्यांच्याकडं. पाटलांना बोलावून ना, जावा. जा ना तुम्ही, पाटलांना बोलावून ना, जावा. जातो की. ते काय लांब आहेत का? नाहीतर पळत गेलो असतो. घरात तर आहेत. नाश्ता जाताय बनवतो ना. की. जरा नमस्कार पाटील. नमस्कार. कोण तुम्ही? मी तुमच्या मुलाचा शिक्षक आहे. काय सांगताय? हे रंग्या, शाळेत मास्तर आहे. विजय, तुझं मास्तर आहे का रे? हो बाबा. काय मास्तर, काय काम काढलं तुम्ही? मी तुमच्या मुलाची चूक सांगायला येणारच होतो, पण आलो नाही. संस्था चालकाने मला तुमच्या मुलाची माफी मागायला सांगितली. हा, हे असं वाकडं असतं ना, ते सरळ करावं लागतं बघा. ज्या कामासाठी आला ते काम करा. चला चला, काम करा. अशी चूक परत होणार नाही. मान वर करा. माझ्याकडे नाही त्याच्याकडे. अनवर म्हणा आता. अशी चूक परत होणार नाही. अंगाशी. काय विजयराव, झालं का? समाधान झालं? हो बाबा. नक्की हो बाबा. जाऊ द्यायचं? ठीक आहे. चला मास्तर, द्या डबल. निघायत ना. आणि बघा, परत अशी चूक होतं का म्हणे? हा, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. चला येऊ द्या, हवा येऊ द्या. चला. डॅडी माय बेस्ट डॅड. हम्म. लव्ह यू डॅड. काय काळजी करू नको. यार विजय, तू काय सांगतोस? अरे काय सांगतो म्हणजे काय, मी का खोटं बोलतो की काय? तसं नाही रे. मग काय सांगू, त्याचा चेहरा पूर्ण पिक्चर बघण्यासारखाच होता. फुल पिक्चर सीनच व्हावा. मला जरा असं अरे सविस्तर काय सांग झालं, जे काय घडलं ते जाऊन समजा सांगितलं माझ्या बाला. ना. पण हिनं सांगितलं की चुकी आपली होती, नाहीतर बानी मलाच जाळलं असतं. हां. सांगितलं, म्हटलं बा, म्हटलं यांनी मला लेशी म्हटले, माझी इज्जत घातली, माझी आबरू गावलेली म्हटलं. हा. म्हटलं माझ्या मित्रांनी माझ्यासोबत माझ्या मित्रांची घालवली म्हटलं. माझ्या बाबांनी लावला फोन संस्था चालकाला, आपला हां. संस्था चालक. मग तो बापाचा मित्र माझ्या. अरे बाप. मग काय आला ना आमच्या घरी, तू पे सर हां. माफी मागा लागला.
माझी मागितली आणि माझ्या माझ्या बाची मागितली. त्याचा चेहरा असला चालताना बारीक एकदम, तुला काय सांगू. यार पण तुमच्या दोघांची माफी मागितली माझी पण आणि माझ्या बाची पण. ना, जरा बघायसारखा बघायसारखं होता यार. म्हणजे यार शेवटी आपलं नाव होतच विजय. तो आता चुकून बी आपल्याला वर्गातून बाहेर चुकून. काढणार आणि नाही. आपल्याकडे बघणार पण नाही आपल्याकडे. बरं चल चला आता. जाऊया निघूया. या सर, बसा. धन्यवाद सर. सर कालचा विषय तुम्हाला पूर्णपणे माहितीच आहे. हो सर, आलंय का नाव माझ्या थोडं. पण का सर, माझ्या ठिकाणी कोणत्याही शिक्षक असतं तरी हेच केलं असतं. आणि सर तुम्ही जरी असता तरी हेच केलं असतं. हो सर, केलं असतं. अहो मीच काय, आपल्या शाळेतला कुठलाही शिक्षक असता तरी सर हेच केलं असतं. पण सर, मला जर हा विजय असता हे माहीत असतं तर मी ही चूक कधी केली नसती. कारण विजय हा एक पाटलाचा एकुलता एक मुलगा. विजयचे वडील ना प्रत्येक गोष्टीवर त्याच्या पांघरून टाकतात. अहो मग पालकच जर अशी विद्यार्थ्याची चूक लपवून ठेवायला लागले तर आपण तरी काय करायचं पण सर? सर संस्थापकाने मला त्या मुलाची माफी मागायला सांगितली सर. सर तुम्ही आहेत नवीन सर, पण या प्रतापराव पाटलाविषयी ना सर गावात एक प्रतिष्ठित माणूस आहे सर. शिवाय देशमुख साहेब त्यांच्या जवळचे आहेत सर. त्याच्यामुळे आपण काही करू शकत पण नाही सर. सर या अगोदर माझ्यासोबत असं कधीच झालं नव्हतं सर. मी मागं ज्या शाळेत शिकवत होतो ना तिथं मुलं अगदी मला मान सन्मान देत होते सर. सर तुमच्याबद्दल जे काय झालं त्याबद्दल सर मी तुमची माफी सर मागतो. तुम्ही माफी मागून मला शर्मिंदा करू नका सर, प्लीज. सर मी यापुढे या शाळेत शिकवणार नाही असं वाटतंय मला. आणि मी ही शाळा सोडून जाईन असं विचार करतोय सर. प्रकाश, प्रकाश, अरे मास्तर हेडमास्तर बोलत. अरे जरा सविस्तर सांग ना, झालं काय ते. अरे मास्तर आणि हेडमास्टर बोलत होते. काल सरांनी विजयला आणि विक्याला वर्गाच्या बाहेर काढलं नाही का, त्यामुळे सरांनी जाऊन त्याची माफी मागितली. अरे हे तर होणारच होते. अरे सर शाळा सोडून जाणार आहेत. काय सर शाळा सोडून जाणार आहेत? हो मी ऐकलंय. हेडमास्टर किती विनवणी करत होते तरी सर ऐकत नव्हते. आता ए, काय सर्वांनी करायचं? आपण विजयकडून माफी मागायची हा? काय सांगता तुम्ही? हो हो हो. चला सर कुठे आहेत? ऑफिसमध्येच चला. आहेत ते अजून. सर तुमचा हा गैरसमज आहे सर. तुम्ही आमच्या शाळेसाठी खूप महत्त्वाचे आहेत सर. अहो अजून सुद्धा आपल्या शाळेमध्ये तुमचा खूप मान सन्मान आहे सर. तुम्ही या शाळेत आल्यापासून ना 10वीच्या मुलामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालाय सर. या शाळेला यशस्वी करण्यासाठी तुमची मदत हवी ही आमची इच्छा आहे. शेवटी तुमचा निर्णय अंतिम असेल सर. ठीक आहे सर, मी ही शाळा सोडून जाणार नाही. पण मी 2-3 दिवस हजर राहू शकत नाही सर. एवढी तरी माझी मागणी पूर्ण करा सर. आम्ही तुम्हाला एक दिवस पण सुट्टी देणार नव्हतो सर, पण तुमची ही सुट्टीची मागणी सुद्धा अंतिम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर मी मान्यता देतो. धन्यवाद सर, येतो मी. या सर. ठीक आहे. सर 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 अरे तुम्ही सर्वजण इथे बाहेर काय करताय? सर मधली सुट्टी आहे ना त्यामुळे. अरे हो विसरलोच हे की. विचार रे. थांब बे. तुम्हाला मला काय विचारायचंय का? नाही सर. नाही, तुमच्या चेहऱ्यावरून मला असं वाटतंय की तुम्हाला मला काहीतरी विचारायचंय. आणि जे काय विचारायचं ते बिनधास्तपणे विचारा. सर तुम्ही आम्हाला सोडून जाणार आहात? कोण म्हटलं? सर आम्ही ऐकलंय. अरे नाही रे, मी तुम्हाला सोडून कसा जाऊ शकतो? आणि मी सरांना तसं वचन पण दिलंय की या वर्षी आपल्या शाळेचा निकाल 100% आणायचा आहे. आणि यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. सर तुमची मदत करणं आमचं पूर्ण कर्तव्य आहे. सर आम्ही तुमची पूर्ण मदत करू. हा सर, प्रकाश हा खरं बोलतोय. आम्ही तुमची खूप मदत करू. मला तर हीच अपेक्षा होती ना. सर आम्ही तुमचा खूप आदर करतो, आई वडिलांनंतर. आणि गुरुचा आदरणीय असतो. हो हो मला माहिती आहे, तुम्ही मला किती मानताय ते मला माहिती आहे. सर तुम्ही आम्हाला सोडून तर जाणार नाहीत ना? अरे एवढी सुंदर शाळा, तुमच्यासारखे विद्यार्थी, हे सगळं सोडून मी जाणार कसं? सर विजयच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो हा सर. सर आम्हाला प्लीज अरे तुम्ही काय चूक केलीत म्हणून तुम्ही माफी मागताय? तरी पण सर तुमचा अपमान ना आमच्या वर्गातल्या एका वर्गमित्रांनी केलेला आहे. त्यामुळे तुमची माफी मागणं आमचं पूर्ण कर्तव्य आहे सर. नाही नाही, मी तुम्हाला कधीच माफ केलंय. तुम्ही जावा आता, वर्ग सुरू होईल, जावा. थँक्यू सर. हो हं, मी ऐकलंय ते खरं आहे का? खरंच असणार. तुम्ही ऐकता ते खरंच ऐकता ना? हे बघा, ही असली उत्तरं देऊ नका मला. हो पाटलीन बाई, आपली बोंब सगळी फुल स्ट्रेट चिरंजीवांच्या कानावर जाईल. तो दरवाजा लावून टाका ना जरा. काय आवाज लावतायत, सूर लावतायत. हं, काय रंग्या सांगत होता की विजयच्या शाळेतलं मास्तर आलं होतं म्हणून. होय, आला होता त्याचं काय? तुम्ही त्याच्याशी लई वाईट वागलात. हे बघा, गावचा पाटील आहे मी. गावातल्या माणसाशी कसं वागायचं या पाटलाला शिकवायची गरज नाही कोणी. अहो ते मास्तर आहेत. मास्तर गुरु समान, देवा समान असतात. मग हा. तुम्ही त्याच्याशी असं वागायचं? वागायचं म्हणजे तो आपल्या पोराशी कसा वागला? पाटलाच्या पोराशी कसा वागला तो? बेइज्जती केली माझ्या पोराची. त्यांनी त्याची काय इज्जत ठेवली नाही हो. काय ठेवली नाही? हा? वर्गाच्या बाहेर उभा केला त्यानं. पाटलाच्या पोराला वर्गाच्या बाहेर. हिम्मत कशी झाली म्हणतो मी त्याची? तुम्हाला त्याची काय बी चूक दिसत नाही.
तुम्ही नुकसान करून घेणार आहात काय स्वतःचं. नुकसान बिकसान काय होत नाही आहे अहो पण असं काय बघा करताय? उगं डोकं खाऊ नका माझं. एक तर डोकं तापलंय आधी. चल नाही का हे बघा तुम्ही पस्तवाल. मी काय म्हणतो थोडा आनंद वाटेल असं काहीतरी करा. पुढचं वाक्यच ऐकलं नाही शी. काय बायको बघितली देवानं. डोक्याला ताप आहे रे माझ्या.